मित्रांनो, गुड मॉर्निंग, जय शिवराय. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय आणि त्यासाठी आपण आलो आहे आज तिकोना किल्ल्याला एक्सप्लोअर करायला. तर आज सकाळी 4 वाजता असं निघालो आम्ही. आणि आता सकाळचे 7 वाजलेत. तर 7 वाजता आपण पोचलोय आणि आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता तिकोना किल्ला आहे. तर मिनिमम 10 ते 12 मिनिटाचा रस्ता आहे इथून. आता वरती जाऊयात तिकोना किल्ल्यावरती आणि पुढची माहिती आपण तिकोना किल्ल्यावरतीच देऊ. तर शेवटपर्यंत आपली व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्यापैकी रस्ता बनवलेला आहे, ॲक्च्युली सिमेंटचा रस्ता बनवलेला आहे. पायवाट तर नाही आहे पुढे गडापर्यंत जाण्यासाठी आणि कदाचित पुढे गडाच्या पायथ्याशीच पार्किंगसुद्धा आहे. जाऊन बघूयात नक्की किती चार्जेस वगैरे लागतील ते. आणि आता मे महिन्यातच पाऊस पडल्यामुळे ॲक्च्युली थोडी ग्रीनरी वाढले आणि पुढे जूनमध्ये म्हणजे पावसाळा सुरू झाल्यानंतर आपल्याला नक्कीच अजून घनदाट जंगल पाहायला सुद्धा मिळेल. आणि जर तिकोना किल्ल्यावरती आलात पावसाळ्यात तर नक्कीच एन्जॉय करायला खूप भेटेल. पूर्ण चिखल झालं. फुल ॲडव्हेंचर सारखं वाटतंय. सांभाळून चालव. आत्ता गाडी स्लिप झाली असती. सांभाळून या मित्रांनो, तुम्ही जरी गाडी घेऊन आलात तरी सांभाळून. ॲडव्हेंचर होते. वरती तिकोना किल्ला आहे. आता आपण तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी पोचतोय. इथेच पार्किंग आहे. ॲडव्हेंचर बोलते. तर मित्रांनो, आता आपण पोचलो तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी. तर इथे आपली गाडी पार्क केले आणि गाडी पार्किंगचे 20 रुपये घेतलेत. आणि आता तिथेच बाजूलाच हॉटेलसुद्धा आहे. तर या हॉटेलमध्ये आम्ही चहा नाश्ता करू आणि नंतर मग तिकोना किल्ला एक्सप्लोअर करायला म्हणजेच चढायला सुरुवात करू. तर चला तर मग जाऊयात. आधी नाश्ता करूयात आणि नंतर मग पुढची व्हिडिओ काढायला सुरू करू. मित्रांनो, तिकोना किल्ला हा पुण्यापासून 50 किलोमीटर आणि मुंबईपासून 110 किलोमीटर अंतरावर आहे. तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध आहे, परंतु 15व्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशाह याने इसवी सन 1482 ते 83च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांकडे वळविला. इसवी सन 1485 मध्ये मलिक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला. पुढे 11 जून 1665 साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तहात महाराजांनी जयसिंगला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता. टाका एक दोन व्हिडिओ मस्त माझ्या पण असं वर घे ना, एवढा खाली व्हिडिओ घेतो. हा दाखवतो ना. तेच काय लिहिलं आहे ते, अन्न वस्त्र आणि थिंग्स. अन्न वस्त्र आणि ट्रॅव्हल वापरते असं. थोडं पुढे आपण चालत आलो की आपण पोचतो तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी. तिथेच आपल्याला निळ्या बोर्डवर गडाची पूर्ण माहिती बघायला मिळेल आणि बाजूलाच गड बंद होण्याची वेळ सुद्धा दिलेली आहे, जे की 5 वाजता गडाचे दरवाजे बंद केले जातात.
तिकोना किल्ला पायथ्यापासून वरपर्यंत चढायला साधारणतः 1 तास लागतो. किल्ल्याच्या सुरुवातीपासूनच आपल्याला चढाव भाग पाहायला मिळतो. तिथूनच आपल्याला वर चढत चढत गडाच्या दिशेने जायचं आहे. गाईज, हा आलेला व्हिडिओ बनवायला चॅनल असाच आहे आणि तो स्वतः ढापा टाकतोय. किल्ल्याच्या शेवटपर्यंत आपल्याला चालण्यायोग्य पायवाट मिळते. वर पोचलोय. मस्त व्ह्यू आहे. अजून खूप वरती चढायचं आहे. ॲक्च्युली त्या साईडला, वरच्या साईडला आहे सर्वात वरती टोक. तर जाऊयात आता पुढे. पूर्ण दमायला झालं. नवीन बाईकवर आलो ना तर ते पाय असे दुखायला लागले. ते एकाच ठिकाणी बसून होतो. त्यात आम्ही लवकरच गड चढायचा प्रयत्न करतोय. म्हणजे लवकर 1 वाजेपर्यंत तरी आपण मुंबईला निघायला सुद्धा फटाफट जाऊ. मस्त थंडगार हवा लागते. ॲक्च्युली 2-3 वेळा पाऊस पडलाय तरी सुद्धा पूर्ण हिरवगार झालाय पूर्ण डोंगर, सॉरी गड. आणि येताना सुद्धा बाईकवरून, मुंबईवरून येताना सुद्धा 2-3 वेळा पाऊस पडला. इथे सेफ्टीसाठी पोल सुद्धा आहेत, जेणेकरून त्या पोलचा सहारा घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. आमच्यासोबतचा मित्र जो आमच्यासोबत पूर्णवरती डोक्यापर्यंत गड चढायला मदत करतो आणि सोबत येतोय. अरे काय त्याला दिलं तो. कामेशाचं नाव काय ठेवतोयस? कामेश तुझी इच्छा ना, तरी त्याला तू इथेच थांब, वरती नको येऊ. अजून खूप वरती चढायचंय तरी सुद्धा वर येतोय. म्हणजे मगाशी आधी तिथे दिलं तर ते नाही खाल्लं. काय बाबू दाखवू नको तेच म्हणतोय. म्हणजे बघ, तू सुद्धा हुशार आहे की जमिनीवरती टाकलेलं तो नाही खाणार. समजलं? तेच हाताने त्याला भरवावं लागेल. बघू, मस्त वाटतंय. ॲक्च्युली तुम्ही सकाळचं आलात ना तर खूप शांततेचं वातावरण. आणि आम्ही सुट्टीच्या दिवशी नाही तर मधल्या दिवशी आलोय, तर त्यामुळे कसं मधल्या दिवशी कोणी जास्त अशी गर्दी नसते. आम्ही सुद्धा इथे 2 जण आहोत आणि खालून अजून 4-5 जण येत आहेत. बाकी तेवढेच, नाहीतर मग कोणी नसतं ॲक्च्युली. मित्रांनो, जर तुम्ही शनिवारी किंवा रविवारी आलात तर ही दुकाने चालू भेटतील. बाकीच्या दिवशी दुकाने बंद असतात. तसेच विकेंड्समध्ये खूप जास्त गर्दीसुद्धा असते. थोडं सांभाळूनच गेलं बरं. माझा मित्र तर पुढे जातोय. आपण हळूहळू सर्व दाखवत. इथे बघा, कचरा कुंडीची सुद्धा व्यवस्था केली आहे. ॲक्च्युली कचरा जर तुम्ही काही घेऊन आलात, खायचा वगैरे वस्तू, तर एकतरी बॅगेत घेऊन परत जा, जे काही कचरा असेल ते. नाहीतर मग कचरा कुंडीत टाका. असं गडावरती, गडाच्या परिसरात टाकू नका, जेणेकरून कचरा नाही वाढणार. हिरवगार निसर्ग आपल्या सर
बाजूचे म्हणजेच जे त्रिकोणी आकाराचं जे गड आहे त्यातली ही एक बाजू आणि अजून 2 बाजू मागच्या साईडला आहेत आणि अजून टोकापर्यंत वरपर्यंत जायचं आहे. बाहेर दगडांचा सहारा घेऊन जाऊ वरती हळूहळू जाऊ. आलो आलो. माझा मित्र पुढे गेलाय आणि मी एकटा मागे व्लॉग बनवत हळूहळू येतोय. मित्रांनो, थोडंसं वरती आलात की आपल्याला हा पहिला दरवाजा म्हणजेच हा बघा इथे पहिला दरवाजा दिसेल. तसेच तुम्ही वरती चालत आलात की पोहोचाल किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. मुख्य द्वाराच्या बाजूलाच एक रूम पाहायला मिळेल. त्याला देवडी असे म्हणतात. देवडी म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराजवळ जे सैनिक तैनात केलेले असतात त्यांना बसण्यासाठी ती रूम बांधलेली असते. त्याला देवडी असे म्हणतात. मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा ट्रेकिंगला आलात तर ह्या वस्तू तुम्ही सोबत घेऊन येऊ शकता. तसेच पुढे आलात की तुम्हाला मारुतीरायांची मूर्ती पाहायला मिळेल. तिथे तुम्ही दर्शन घेऊन बसू शकता. बसण्यासाठी बाग सुद्धा आहे. आपण वरती पोचलोय मारुतीरायांचं दर्शन घेऊन आणि इथे सुद्धा हॉटेल आहे जे की सध्या तरी बंद आहे पण विकेंड्सला चालू असतं. मारुतीरायांच्या मंदिरापासून थोडं पुढे आलात की तुम्हाला वाड्याचे अवशेष पाहायला मिळतील. तसेच त्याच्याच पुढे डाव्या बाजूला पाण्याचा तळा व तिथेच दगडामध्ये बांधलेलं एक श्रीरामांचं मंदिर पाहायला मिळेल. मंदिराच्या थोडं पुढे गेलात की आपण जाऊन पोचतो चुन्याच्या घाण्याजवळ. गडकिल्ले बांधण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना. गडकिल्ले संवर्धनाच्या कामामध्ये सिमेंटऐवजी चुन्याचा वापर केला जातो. मध्ययुगीन कालखंडात बांधकामांमध्ये चुन्याचा वापर केला जात होता. तिकोना किल्ल्यावरील घाणा आणि त्यात चुना दळण्यासाठी वापरण्यात आलेले दगडाचे चाक आजही तिथे उपस्थित आहे. घाण्याच्या चरामध्ये चुनखडी, वाळू, गुळाचे पाणी, मेथीच्या बिया, बेलफळ यांसारखे पदार्थ एकत्र केल्यावर हे चाक त्यावेळी बैल लावून फिरवले जात होते. चुन्याच्या घाण्यानंतर पुढे वर आलात की तुम्हाला एक दरवाजा लागतो. त्या दरवाजाच्या बाजूलाच पाण्याची टाकी पाहायला मिळेल. तिथेच एक बुरुज आहे.
तसेच तुम्ही पायऱ्याच्या सहारे वर आलात की आपण पोचतो बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. मुख्य दरवाजातून आपण प्रवेश केला की उजव्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याच्या टाकी वळलेली पाहायला मिळतील. मित्रांनो, जर तुम्ही गडकिल्ल्यावर आलात तर कृपया करून कोणतेही व्यसन करू नका. किल्ल्याच्या वर येतात सर्वात पहिले आपल्याला दर्शन घडते महादेवाच्या मंदिराचे. मंदिराच्या समोरच 2 तुटक्या अवस्थेत असलेले नंदी व शिवलिंग पाहायला मिळेल व मंदिराच्या खालच्या बाजूला आपण गेलो की तिथे आपल्याला पुन्हा पाण्याची टाकी पाहायला मिळेल. आतमध्ये आपल्याला 5 खांब पाहायला मिळतील. मित्रांनो, मंदिरामधून बाहेर आलात की मंदिराच्या डाव्या बाजूला मागे पाण्याचा तलाव पाहायला मिळतो. तिथूनच वरती गेलात की पडक्या अवस्थेत असलेल्या वाड्याचे बेस पाहायला मिळेल. तिकोना किल्ल्यावरून आपल्याला मोरीगिरी, तुंग, राजगड, लोहगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड, विसापूर या किल्ल्यांचे तसेच 12 मावळ प्रांत व पवना नदीच्या दऱ्याखोऱ्यांचे दर्शन घडते. इथून एका बाजूला पाहिले तर तिकडे एक बुरुज दिसेल, तिथे स्वराज्याचा भगवा फडकताना दिसेल. आणि मग आपण दुसऱ्या बाजूला आलो तर दुसऱ्या बाजूला एक तलाव पाहायला मिळेल आणि एक कोण मंदिराच्या बाजूस आहे. अशा 3 कोणांमध्ये असलेला हा किल्ला ज्याला तिकोना किल्ला म्हणून ओळखले जाते. रायगडच्या महाराजांनी सिंहगड ही राजधानी म्हणजे एक निवडलेली. बट त्याच्यानंतर महाराज रायगडवर गेले. रायरी होता, रायरीचा डोंगर होता. ओके. रायरीचा डोंगरच्या नंतर मग हिरोजी इंटरकरांनी
सिंधुदुर्गाने त्याचा रायगड केला. रायगड केला तर महाराज बोलले की तुम्हाला काय पाहिजे तुला माहिती असेल, पुढे पाठची माहिती असेल. बाई महाराज म्हणजे शिरोजी इंदुलकर बोलले की मला एक फक्त दगड लावायचा पायरी होती. हा माहिती आहे, ते तिथे दगड लावलेला आहे ते. हा आपण गेलो तेव्हा बघितलं तुला ती स्टोरी सगळ्या ना. ती अजून चुकीचा माहिती नाही. चुकीचा माहिती नसले सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे बाकीचे असे जे नवीन नवीन येतात तो रायगडची पहिला झालाय त्याला असं वाटतं की रायगडची पहिली पायरी होती दगड आहे तो. इंदुलकरांचा. बट तो पहिली पायरी होती ना, तो हाय कुठे जगदीश्वराचं मंदिर आहे ना. रायगड, राजगड आणि तोरणा 3 किल्ले करशील ना तेव्हा तुला समजा ट्रेकिंग आणि महाराजांचा गड किल्ला. महाराजांनी ठेवला अवघड परिस्थितीमध्ये गड किल्ले का ठेवलं त्या काळात. ओके. आता आपला घरात निघतंय एवढं गड किल्ले करतो ना, बट त्या काळात महाराजांनी काहीतरी त्या सुख सुविधा नव्हत्या. महाराजांनी केलं काहीतरी कुणासाठी आपल्यासाठी, पण आपल्याला ते जाणीव नाही. तेच हे इम्पॉर्टंट नाही पाहिजे. इम्पॉर्टंट म्हणजे हेच आपल्याला राजवानी गोष्ट हवी की आपल्याला जाणीव नाही. मग नेक्स्ट टाइम जाऊया राजगडावर किंवा कुठे. राजगडावरती तोरणावरती जायचं आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आपली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.